नमस्ते वार्ता संस्कृतं प्रति स्वागतम्। इयमत्र नित्य आदौ प्रमुखवार्ताः। अद्य अय्यङ्गाळि जयन्ती। केरले वर्तित जातिव्यवस्थानां तथा असमत्वानां विरुध्य प्रयत्नं कृत नवोत्थाननायकः महात्मा अय्यङ्गाळि महोदयस्य 61 जन्मदिनं भवति अद्य। बलूचिस्ताने पाक विरुद्ध कलापम् अनुवर्तितः। प्रगत 30 कलापेन 30 पञ्जाबी जनाः मृताः सन्ति। पाकिस्तान अधिनिवेशस्य अन्तिमकालपर्यन्तं संरोधं करिष्यति इति बेलूच लिबरेशन आर्मी। नागरिककलापस्य परं वंगदेशे तालिबान मातृका सज्जीकरणाय प्रयतते जमाअते इस्लामी तथा विद्यार्थी संघाः। हिजाब धारणं विना शिक्षणाय समागत अध्यापकानाम् आवलि प्रकाशित्वा स्थानभ्रंशं करिष्यति इति जमाअते इस्लामी तथा विद्यार्थी संघाः। वार्ताः विस्तरेण। अद्य अय्यङ्गाळि जयन्ती। केरले वर्तित जातिव्यवस्थानां तथा असमत्वानां विरुध्य प्रयत्नं कृत नवोत्थाननायकः महात्मा अय्यङ्गाळि महोदयस्य 61 जन्मदिनं भवति अद्य। अय्यङ्गाळि महोदयस्य आह्वानानि तथा संरोधप्रक्रमाणि च नवोत्थान केरलं सर्वकाले च स्मृतिं करोति। काले तस्मिन् केरले अवमाननम् अभिमुखीकुर्वन् जनविभागानाम् उन्नमनाय अहोरात्रं प्रयत्नं कृत नवोत्थाननायकः भवति अय्यङ्गाळि महोदयः। मानवानां स्वातन्त्र्याय समत्वाय च धीरता नवोत्थानप्रक्रमद्वारा अय्यङ्गाळि महोदयः प्रवर्तनं कृतमासीत्। 63 वर्षे ऑगस्ट 28 दिनाङ्के श्रावणमासस्थ अविट्टं दिनाङ्के सानन्दूरपुरस्थ वेङ्गानूरे प्लावरगृहे अयं जनिमलभत। अय्यन्माला दम्पत्योः पुत्रः भवति अय्यङ्गाळि। आदिकालनामः काळिः आसीत्। काले तस्मिन् जाति अवगणना अभिमुखीकृत पुलयपरविभागीयानां मानवेभ्यः अयम् अय्यङ्गाळि रूपेण परिवर्तयत्। असमत्वमिति हेतुना पुलयपरय समुदायिकेभ्यः मार्गे चनलाय वस्त्रं धारणाय तथा शिक्षणाय च अधिकारं निषेधयेत्। 30 वयसेः अयम् अत्याचारप्रक्रमाणां विरुद्धप्रवर्तनं कृतम्। अय्यङ्गाळि महोदयस्य नेतृत्वे आसीत् तिरुविदाङ्गूर् नगरे प्रवृत्त आद्य कृषकाणां संरोधप्रक्रमः प्रवृत्तः। अधस्थितविभागे अन्तर्गतबालिकानां शिक्षणाय निषेधं कृता। सवर्णविभागस्थे नीतिनिषेधं विरुध्य आसीत् संरोधं प्रवृत्तम्। 77 वर्षे जूलै मासे 9 दिनाङ्के सवर्णाः मात्रमेव सञ्चरितराजमार्गे धनुष्यकटे यात्रा कृता आसीत्। अय्यङ्गाळि महोदयः संरोधं कृतम्। कल्लुमाल पेरिनाड आदिचरित्रप्रसिद्ध संरोधप्रक्रमेभ्यः अयं नेतृत्वं प्रदत्तम् आसीत्। अन्तिमदिनपर्यन्तम् अधस्थितः जनविभागस्य स्वातन्त्र्याय अयं प्रयत्नं कृतमासीत्। 1490 वर्षे जून् मासे 18 दिनाङ्के बुधवासरे अयं मृत्युगतः। नवोत्थानकेरले अय्यङ्गाळि महोदयस्य स्मृतिः आह्वानप्रक्रमः च अद्य एव जनानां हृदये स्थितः। वार्तादलं जनम्। बलूचिस्ताने पाक विरुद्ध कलापम् अनुवर्तितः। प्रगत 36 कलापेन 30 पञ्जाबी जनाः मृताः सन्ति। पाकिस्तान अधिनिवेशस्य अन्तिमकालपर्यन्तं संरोधम् अनुवर्तितमिति बलूच लिबरेशन आर्मी ख्यापयत्। യുക്രൈനസ്ഥ റൂഷ്യ ആക്രമണം ദ്വിതീയദിനെ വർത്തിതः। അമേരിക്കീയരാഷ്ട്രस्य अवष्टम्भेन आसीत् रूसीयराष्ट्रस्य कर्स्क मेलखलायाम् आक्रमणं प्रवृत्तमिति व्लादिमीर् सेलेन्स्की अवोचत्। യുക്രൈൻ രാഷ്ട്രപതി ആക്രമണം വിജയപദ്ധതി इति नाम्नि विशेषणं कृतमासीत्। प्रगतदिने प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी महोदयः व्लादिमीर् पुटिन् महोदयेन सह तथा जो बैडनेन सह च യുക്രൈൻ विषये दूरभाषिणीद्वारा चर्चा कृतमासीत्।
യുക്രൈൻ ദേശീയ റഷ്യ ആക്രമണം പ്രചലതി. ഗതദിനെ യുക്രൈൻ സञ्चालित ആക്രമണാനാം വിരുദ്ധ പ്രതികരണം റഷ്യ മധ്യേന്ന ആസീത്. എതസ്മിन् അവസരെ വ്ളാഡിമിർ സെലൻസ്കി സञ्चालित പ്രതികരണം വിവിധ പ്രശ്നാः ഉന്നീതാः. കർസ്ക് മേഖലായാം യുക്രൈൻ സञ्चालित ആക്രമണം അമേരിക്കാദേശस्य വിജ്ഞാപനമിതി സൂചന ഭവതി സെലൻസ്കി ദത്ത. സമാധാന പദ്ധതിः एव आक्रममिति स्थितिः सेलेन्स्की उन्नीताः. पद्धत्यां भागे इदं कार्यम् अमेरिका मध्ये विज्ञापयति इति യുക്രൈൻ രാഷ്ട്രപതി वदति. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി അമേരിക്കൻ രാഷ്ട്രപതി ജോ ബൈഡൻ च റഷ്യൻ രാഷ്ട്രപതി പുടിൻ च दूरवाणीमाध्यमेन संवादयत्. സമാധാനस्य प्रचारकः भवति सः याति इति യുക്രൈൻ सन्दर्शनवेलायां प्रधानमन्त्री अवदत्. द्विनेताभ्यां चर्चा अपि नरेन्द्रमोदी स्थितिः पुनः कृता आसीत्. सेलेन्स्क्यां प्रस्तावना केचन राष्ट्रीयप्रश्नाः उन्नीताः. वार्तादलं जनम्. पोलारिस् डोन् विक्षेपणं पुनः परिवर्तयेत्. प्रतिकूलवातावरणहेतुना आसीत् विक्षेपणं दीर्घितः. द्वितीयघट्टे आसीत् विक्षेपणं परिवर्तयेत्. पूर्वमेव हीलियनष्टे आसीत् विक्षेपणं दीर्घितः. नागरिककलापस्य परं वङ्गदेशे तालिबान् मातृका स्वच्छीकरणाय प्रयतते जमाअते इस्लामी तथा विद्यार्थिसङ्घाः. हिजाब् धारणं विना शिक्षणाय समागत अध्यापकानाम् आवली प्रकाशित्वा स्थानभ्रंशं करिष्यति इति भीतिम् अकरोत्. अन्यधर्मविभागस्थ अध्यापकाः स्थानत्यागं करणीयमिति जमाअते इस्लामी तथा विद्यार्थिसङ्घाः च आह्वानम् अकरोत्. काराणां विरुद्धं तथा हैन्दवानां विरुद्धं च प्रचरन् हत्याचारणप्रक्रमाणां मध्ये तीव्र इस्लामिकसङ्घाः वङ्गदेशस्थ शैक्षणिकमेखलायै च तालिबान् मातृका स्थापनाय प्रयतते. हिजाब् निखाबवादि वस्तूनां धारणा विना शैक्षणिकक्षेत्रे आगतवन्तानां महिला अध्यापकानाम् आवली सज्जीकृत जमात इस्लामी विद्यार्थिसङ्घाः बहिः प्रकाशिता. तथा मुखावरं विना समागत अध्यापकानां शिक्षणाय अनुमतिं न प्रदत्तमिति च जमात इस्लामिक विद्यार्थिसङ्घाः भीतिं कृतमासीत्. ढाका विश्वविद्यालयः आदिमुखशैक्षणिकक्षेत्राणाम् अध्यापकानां योजयित्वा आसीत् आवली सज्जीकरोत्. हिजाब् विरुद्धप्रक्रमः स्वीकृत अध्यापकानां शीघ्रमेव स्थानं भ्रंशनं करणीयमिति तीव्र इस्लामिकसङ्घाः अभ्यर्थयत्. आधुना प्रकाशित आवल्याम् 21 हैन्दवाः तथा 5 ईसवीय अध्यापकाः च सन्ति इति वृत्तान्ते असूचयत्. अन्यधर्माः समाचरित अध्यापकाः स्थानत्यागं करणीयमिति तथा स्थानत्यागं विना प्रत्यागतं भविष्यति इति विद्यार्थिसङ्घाः ख्यापयत्. വാർത്താദളം ജനം. RSS സംഘചാലക് മോഹൻ ഭാഗവതस्य സുരക്ഷാ സംവർദ്ധയേത്. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി ഗൃഹമന്ത്രി അമിത് ഷാ ആദിഭ്യः प्रदीयन् ASL संरक्षणं च अद्यतः मोहन भागवताय च प्रदास्यति. ഇസ്ലാമിക വൈദേശിക നാമാനി പൂർണ്ണതയാ നിരാകരണീയമിതി ലക്ഷ്യായ ഉത്തർപ്രദേശസ്ഥ അഷ്ട റെയിൽ പത്തനായാം നാമാനി പരിവർത്തയത്. ഉത്തര റെയിൽ സ്ഥാനസ്ഥ ലഖ്നൗ വിഭാഗസ്ഥ അധീനതയാം വർത്തിത റെയിൽ പത്തനാനാം നാമാനി ആസീത് പൂർണ്ണതയാ പരിവർത്തയത്. कासिम्पुर हाल्ट इति रेल स्थानस्य नाम्ना जैस् नगरम् इति परिवर्तनम् अकरोत्. जैस् इति स्थानस्य नाम्ना गुरु गोरखनाथ धाम इति नाम्ना परिवर्तनम् अकरोत्. मिस्रौली रेल स्थाने मा कालिक धाम इति पुनर्नामकरणम् अकरोत्. पानी स्थाने स्वामी परहं स्थानम् इत्यपि निहालगढ़ रेल स्थाने महाराजा बिजिली पासी इत्यपि परिवर्तनम् अकरोत्. अक्बर्गंज रेल स्थानस्य नाम्ना मा होर्वा भवानी धाम इति परिवर्तनं कुर्यात्. अमेठी जनपदम् अन्य रेल स्थानाय एव फुर्सत्गंज इदानीमारभ्य इदं प्रदेशे प्रमुखमन्दिरा एव तपेश्वरनाथ धामस्य नाम्ना भविष्यति. वसीर्गंज हाल्ट आगामि दिने अमर शहीद फले सुल्तान इत्यपि नाम्ना भविष्यति. अष्ट रेल स्थानानां नामानि परिवर्तनं तथा चतुर्गणनमन्दिराणां च द्विगणन प्रादेशिकनेतॄणां च एकगणनस्य सन्यासी श्रेष्ठस्य नाम्ना दत्ता. रेल स्थानस्य संयोगी अधिकरणः भवति नाम्ना परिवर्तनावसरे अङ्गीकारं दत्ता. इस्लामिक औपनिवेशिक नामानि पूर्णतया च निराकृत्य तत्रापि देशीयतायाः प्राधान्यं ददातु इति केन्द्रसर्वकारस्य निर्देशं भवति रेल स्थानस्य नाम्ना परिवर्तनस्य कारणम्.
വാർത്താതളം ജനം. भारतीयवर्तितमहिळेभ्यः संरक्षणं सुदृढीकरिष्यतीति भूतपूर्वकेन्द्रमन्त्री राजीव चन्द्रशेखर अवदत्. हेमा कमिटी वृत्तान्ते सुतार्यान्वेषणं करिष्यति तथा स्त्रीसंरक्षणं सुप्रधानं भवति इति राजीव चन्द्रशेखर अवोचत्. ഹേമ കമ്മിറ്റി റിപ്പോർട്ട് പറയുന്നത് ഒരു വലിയൊരു ഇമ്പോർട്ടൻ്റ് ഇഷ്യൂ ആണ്. നമ്മുടെ ഈ മൂവി ഇൻഡസ്ട്രിയിൽ ഈ പവർ എസിമിട്രി എന്ന് പറയുമ്പോൾ ചില ആൾക്കാർക്ക് കുറച്ച് ജാസ്തി പവർ ഉണ്ട്. ആ പവർ കൊണ്ട് അവർ ഈ വൾണറബിൾ നമ്മുടെ സ്ത്രീകളായ ആക്ട്രസസിനെ എക്സ്പ്ലോയിറ്റ് ചെയ്യുന്നുണ്ട്. അവരെ വർക്ക് ഫോഴ്സിലും വർക്ക് പ്ലേസിലും അൺസേഫ് ഒരു ഫീലിംഗ് ക്രിയേറ്റ് ചെയ്യുന്നുണ്ടെന്ന് ഹേമ കമ്മിറ്റി റിപ്പോർട്ട് പറയുന്നു. ജസ്റ്റിസ് ഹേമ കമ്മിറ്റി റിപ്പോർട്ട് പറയുന്നു. എനിക്ക് പറയാനുള്ളത് അതിനെപ്പറ്റി ഇതിനെ ഇൻവെസ്റ്റിഗേറ്റ് ചെയ്യണം. ഇതിന് ഒരു ഫെയർ, ട്രാൻസ്പെറൻറ്റ് ആൻഡ് ഫാസ്റ്റ് ഇൻവെസ്റ്റിഗേഷൻ ചെയ്ത് ഇതിൽ ആരാണ് ഗിൽറ്റി കണ്ടുപിടിച്ച് അവരെ സ്പെയർ ചെയ്യാൻ പാടില്ല. संसत्सभाङ्गः एम् मुकेश विरुद्ध्य अत्याचारविषये अभियोगः पञ्जीकृत्वा बन्धनं करणीयमिति भारतीयजनतादलराज्याध्यक्षः के सुरेन्द्रः अवदत्. मुकेशस्य सान्निध्ये भविष्यमाण कॉन्क्लेव प्रक्रमः अवमाननं भवति इति अयं प्रतिकरोत्. तथा चलनचित्र कॉन्क्लेव स्थगनीयमिति के सुरेन्द्रः अभ्यर्थयत्. അപ്പോൾ മുകേഷിനെതിരെ നടപടിയെടുക്കാതെ ഹേമ കമ്മിറ്റിയിൽ പരാമർശിക്കപ്പെട്ടുള്ള മറ്റാളുകളുടെ കാര്യത്തിൽ എന്ത് നിലപാട് സ്വീകരിക്കും? മുകേഷിനെയും മറ്റും വെച്ച് കോൺക്ലേവ് നടത്താനുള്ള തീരുമാനം പോലും ലജ്ജാകരമായ തീരുമാനമാണ്. സർക്കാർ ചലച്ചിത്ര മേഖലയെ രക്ഷിക്കാൻ എന്നുള്ള പേരിൽ നടത്തുന്ന ഈ കോൺക്ലേവ് നിർത്തിവെക്കണമെന്ന് ഞങ്ങൾ ആവശ്യപ്പെടുന്നു. वार्ता संस्कृतम् अत्र सम्पद्यते. अग्रिमवार्ता संस्कृतं श्वः सायं 5:05 अधिकवार्तानां दृश्यानां कृते जनम् tv.com संदृश्यतां. शुभं भूयात्.